तेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय. पेट्रोल आणि डिझेलवरच्या अतिरिक्त एक्साईज ड्युटीमध्ये कपात. पेट्रोलवरची एक्साईज ड्युटी 3 रुपये तर डिझेलवरची एक्साईज पूर्णतः रद्द. देशात लॉकडाऊन नाही, सरकारचा विचारही नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींची एक्स पोस्ट. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार. युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा मिळून सामना करावा लागेल असे मोदींचे उद्गार. तेल गॅस पुरवठ्यासोबतच सगळ्याच क्षेत्रातील परिणामांवर चर्चा करणार. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला 10 दिवसांची मुदत. सामुद्रधुनी खुली न केल्यास 6 एप्रिलला ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी. मुदतवाढ मागितलीच नाही, इराणचा दावा. आखाती युद्धाचा आजचा 28वा दिवस. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब वर्षाव सुरूच. तेहरानमध्ये 20 गायब. प्रत्युत्तरादाखल इराणकडूनही इस्रायलच्या अनेक शहरांवर एकाच वेळी हल्ले. ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले. भोंदू खराची पोलिसांच्या तपासादरम्यान चिडचिड. महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग होता असाही दावा. कुणावरही जबरदस्ती केली नसल्याचं पोलिसांना उत्तर. राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनाही खरातनं गंडा घातल्याची माहिती. भोंदू अशोक खरात विरोधात एसआयटीकडे तक्रारींचा पाऊस. बनावट रत्न खड्यांसाठी लाखो रुपये घेतल्याच्याही तक्रारी. जादूटोणा विरोधी कायद्याचा शालेय अभ्यासात समावेश करा. प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष उभारा. हमीद दाभोलकरांनी उपाययोजना सुचवल्या. भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी मुलांना शाळेतच चिकित्सक बनवा अशीही सूचना. शेजारच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून 2 पोटच्या मुलींचा वडिलांकडून उलटं टांगून रात्रभर छळ. 10 वर्षीय मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी जखमी. मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यातल्या बनपुरीमधली घटना. वर्ध्यातल्या आदिवासी पाड्यांवर शिक्षणाचे 3-13 क्षुल्लक कारणांमुळे मुलं प्राथमिक शिक्षणापासून वंचित. आधार कार्ड नाही म्हणून पारधी समाजाच्या मुलाला पहिलीत पाठवण्याऐवजी 3 वर्षांपासून अंगणवाडीतच ठेवलं. तर जुनी शाळा टीसी देत नसल्यानं मुलाला दुसऱ्या शाळेत प्रवेश नाही. टाटानगर ते पाटण्या दरम्यानच्या वंदे भारतमध्ये जेवणात अळ्या सापडल्या. रेल्वेकडून आयआरसीटीसीला 10 लाख रुपयांचा दंड. प्रकार गंभीर आणि आयआरसीटीसीची नीट देखरेख नाही का असा रेल्वेकडून ठपका. बुलेटिनची सुरुवात अर्थातच अशोक खरात संदर्भातल्या बातमीनं करूया. राज्यभर गाजत असलेल्या धार्मिक विधी आणि उपासनेच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचे कारनामे दिवसेंदिवस समोर येत आहेत. एसआयटीच्या तपासातून रोज नवे धक्कादायक गौप्यस्फोट होत आहेत. पाहुयात याच संदर्भातल्या बातम्या. तर खरात विरुद्ध सध्या तक्रारींचा पाऊस. भोंदूबाबा अशोक खरातबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर येते. खरातनं सेलिब्रिटींनाही गंडा घातलाय. महिलांशी शरीर संबंधांवर अजब दावे. कोल्ड रीडिंग, हॉट रीडिंगचा वापर. तर भोंदूबाबा अशोक खरातबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघात आणि अर्धांग वायूच्या झटक्यानं अशोक खरात बेजार झाला होता. 1.5 वर्षांपूर्वी खरातला अर्धांग वायूचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. यावर अशोक खरातवरती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. डॉक्टर भक्तानं वेळीच उपचार करून जीव वाचवला. एका हाताची हालचाल मर्यादित झाली होती तर भुवईतही बदल झाला. तसंच उत्तेजक औषध घेणं अशोक खरातला जीवावर बेतलं असतं. दरम्यान अशोक खरातच्या तपासात आणखी महत्त्वाची वैद्यकीय माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली। या चाचणीचा अहवाल आता समोर आला असून खरातची HIV टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे। तर भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या अशोक खरातवर दाखल असलेल्या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे थेट महिला अत्याचाराशी संबंधित आहेत। खरातने अनेक महिलांचं शोषण केल्याने पीडित महिलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली, ज्याचा अहवाल निगेटिव्ह आलाय। दरम्यान नाशिक पोलीस या प्रकरणाच्या प्रत्येक बाजूचा बारकाईने तपास करतायत। भोंदू खरातची नवी मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। हा भोंदू केवळ अंधश्रद्धेचा आधार घेत नव्हता, तर महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी फिल्डिंगही लावत होता। भोळ्या भाबड्या ग्राहकांची अशोक खरात आधीच माहिती मिळवत होता, असा संशय पोलिसांना आहे। ग्राहकांची माहिती गोळा करण्यासाठी त्यानं स्वतंत्र यंत्रणाही राबवल्याचा पोलिसांना संशय आहे। नातेवाईक कोण, जवळचे कोण, मित्र कोण, शत्रू कोण, लोकांच्या जीवनातील काही चढ उतार याबाबतची माहिती तो जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात अचूक माहिती सांगून तो लोकांचा विश्वास संपादन करत होता आणि यासाठी तो कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग या तंत्राचा वापर करायचा। दरम्यान खरात सावज कसा हेरायचा आणि शिकार कशी करायचा, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात अचूक माहिती सांगत तो विश्वास संपादन करायचा। ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खरातची यंत्रणा असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नातेवाईक कोण, जवळचा मित्र, शत्रू, जीवनातील चढ उतार याबाबतची माहितीही तो जमा करायचा। कोल्ड रीडिंग, हॉट रीडिंग तंत्राचा तो वापर करत होता। हॉट रीडिंग मध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जाते। कोल्ड रीडिंग मध्ये आधी काही प्रश्न विचारून त्यावरून अंदाज लावत ग्राहकांना भ्रमित केलं जातं। मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचा या भोंदू अशोक खरातनं अगदी प्रभावी वापर केला। तर अशोक खरातचा SIT कसून तपास करते आणि त्यातली महत्त्वाची माहिती समोर आली आहे। SITच्या चौकशीत खरातनं अत्यंत अजब दावे केलेत। महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधींचाच भाग होता, आपण कोणावरही जबरदस्ती केली नाही यावर तो ठाम आहे। अंतर्मनानं मला धोका दिला असं तो म्हणतोय। तर ज्यांचं भलं केलं तेच उलटले असाही त्याचा दावा आहे। अशोक खरात कोठडीत असतानाही मंत्रजप करत असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि यापुढे आता आपण केवळ मेंदूचंच ऐकणार असंही तो म्हणतोय। स्त्रियांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक उद्योजक आणि व्यावसायिकांनाही अक्षरशः भिकेला लावलंय। पुण्यातले बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूदही असेच खरातचे शिकार झाले। खरातनं जासूद यांना कोट्यवधींचा गंडा घातला। लॉजिस्टिक्सचा व्यवसाय करण्यासाठी जासूद हे ज्योतिष सल्ला घेण्याच्या निमित्तानं खरातच्या जाळ्यात अडकत गेले। त्यानंतर अवतार पूजा करण्यासाठी खरातनं त्यांना अक्षरशः लुबाडलं। त्यांच्याकडून महागडी मर्सिडीज गाडी उकळली। जासूद यांच्याच खर्चानं 1-2 नाही तर तब्बल 21 देशही खरात फिरला। गुरुसेवेचं आणि मृत्यूचं भय दाखवत अमेरिकेत उपचार करून घेतले। मिरगावातलं फार्म हाऊसही व्यावसायिक जासूद यांच्याच खर्चानं बांधलं आणि त्यातल्या फर्निचरसाठीही पैसे उकळले। आता याच जासूद यांनी ABP माझाशी संवाद साधलाय। अशोक खरात आणि आपली ओळख एका मित्राच्या माध्यमातून झाली असं त्यांनी म्हटलंय। अशोक खरातनी ज्यांच्याकडून 5 कोटी वसूल केले, ज्यांच्याकडून मर्सिडीज घेतली, अनेक देशांच्या फेऱ्या केल्या आणि उलट त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, असे पुण्यातील व्यावसायिक असलेले राजेंद्र जासूद आपल्यासोबत आहेत। अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात। जासूद सर, सर्वात आधी की या अशोक खरातची आणि तुमची ओळख किती साली झाली होती, कशी झाली होती, कोणाच्या माध्यमातून झाली होती? माझी ओळख माझे मुंबईचे मित्र दिनेश परब यांनी करून दिलेली होती, पण मी या संदर्भात आधी काय बोलू शकत नाही, कारण न्यायालयाने मला तसं सांगितलेलं आहे की या केस संदर्भात कुठलं तुम्ही भाष्य करू नका, कुणाशी चर्चा करू नका। मी न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर याच्यात जे काय सत्य आहे ते सर्व समोर येणारच आहे आणि त्यात मी पण बोलणार आहे। आणि
तपास यंत्रणा आहे त्या कामी सहकार्य करत आहे. हे सगळं तपास यंत्रणा झालं, तपास झाला की मी आपल्याला मीडियासमोर येऊन सर्व बोलेन. या प्रकरणामध्ये अनेक अशा व्यक्ती आहेत की ज्यांची नावं उघड होणं अजून बाकी आहे किंवा ज्यांचा एकूण या सगळ्या प्रकरणातला सहभाग समोर येणं बाकी आहे आणि त्यामुळं जो दबाव अनुभवत आहेत या सगळ्या प्रकरणाशी संबंधित लोक, त्यामुळं कोणी बोलण्यास तयार नाही आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, नाशिक. भोंदूबाबा अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे अडकलेले आहेत. धार्मिक विधी आणि भविष्य पाहण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची रिक्त लागायचीच, पण आता काही सेलिब्रिटीही त्याच्या जाळ्यात अडकले होते अशी माहिती समोर येते. अनेक नेते सेलिब्रिटींना त्यांना गंडा घातल्याचं समोर येत आहे. महिलांवर अत्याचार करण्यासोबतच या भोंदूबाबानं अनेक मोठ्या लोकांना आर्थिक गंडा घातल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. तर भोंदू अशोक खरात विरोधात SITकडे तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडतोय. उपलब्ध करून दिलेल्या 2 हेल्पलाईनवरती 100हून अधिक तक्रारी आल्यात. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमधल्या महिलांच्या हेल्पलाईनवरती तक्रारी येत आहेत. महिलांच्या तक्रारीत खरातनं केलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला जातोय. अशोक खरात संदर्भात माहिती देण्यासाठी सर्वाधिक फोन येत आहेत. बनावट रत्न आणि खड्यांसाठी खरातनं लाखो रुपये घेतल्याच्याही तक्रारी आहेत. 50 रुपयांचे खडे 1 लाख 2 लाख रुपयांना तो विकत असल्याचीही माहिती मिळतेय. तर महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशीही सुरू आहे. SITकडून तांत्रिक बाबींची तपासणी केली जात असून भोंदू अशोक खरात याचा मोबाईल देखील SITनं जप्त केलाय. अशोक खरात हा व्हॉट्सअपवर व्हॉइस मेसेजेसनं संपर्क करत होता अशी माहिती समोर आली आहे. याबाबत अशोक खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून मोबाईलमधील काही मेसेज डिलीट झाल्याची शक्यता देखील वर्तवली जाते. अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झाल्यानंतर अनेकांची नावं आणि संभाषणं SIT पथकाला मिळणार असल्याची शक्यता आहे. तर SITचं पथकानं भोंदू अशोक खरातच्या नाशिकमधील ओकिस प्रॉपर्टी या कार्यालयात जोरदार शोधमोहीम राबवली. शोधमोहिमेनंतर कार्यालय सील करण्यात आलेलं आहे. काही फिर्यादींना घेऊन SITचं पथक दाखल झालंय. खरातच्या काळ्या कारनाम्यांचा तपास या कार्यालयात केला जातोय. यावेळी पथकातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी खरातच्या कार्यालयातील प्रत्येक गोष्टीचं चित्रीकरण करून पुरावे गोळा केलेले आहेत. भोंदू अशोक खरातच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स या कार्यालयामध्ये आज देखील SITच्या टीमने तपासणी केली, पाहणी केली. काही फिर्यादींना घेऊन इथे टीम आलेली होती आणि काल देखील या ठिकाणी एक सील लावण्यात आलेलं होतं आणि आता देखील पंचांच्या समक्ष इथे एक सील लावण्यात आलेलं आहे. ज्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली इथे टीम आलेली होती आणि आपण इथे बघतोय पंचांची सही आहे. 27/3/2026 ही तारीख टाकलेली आहे. पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांचं इथे नाव आहे आणि हा संपूर्ण सील लावल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. विशेष तपास पथक असं या नोटीसच्या खाली लिहिण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असा की हे कार्यालय आज पुन्हा एकदा सील करण्यात आलेलं आहे आणि पुढच्या बाजूला आपण बघतोय की दुसरीकडे देखील हे सील लावण्याचं आता कार्यवाही सुरू झालेली आहे. एक जे शटर होतं त्या शटरला लावलं आणि दुसरं जे शटर आहे त्या शटरला देखील अशा स्वरूपाची सील लावलेली आहे जेणेकरून हे कोणीही आता उघडणार नाही आणि जर इथे जर काही गडबड आढळून आली, कोणी हे उघडण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल. यासाठी इथे छेडछाड होऊ नये यासाठी इथे ही सील लावण्यात आलेली आहे. त्यामुळे SITचा आजचा तपास हा पूर्ण झालेला आहे. कालचा देखील तपास करण्यात आलेला होता आणि कालचा तपास झाल्यानंतर एक सील लावण्यात आलेलं होतं. काल ह्या दरवाजाचं जे कुलूप आहे ह्या कुलपाला देखील पंचांची सही आणि अशा स्वरूपाचं सील लावण्यात आलेलं होतं. असं पाहता आज इथलं हे कुलूप उघडण्यात आलेलं नाहीये. या तपासामध्ये आज नवीन काय माहिती मिळाली हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्या आधारेच पुढचा तपास देखील केला जाणार आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. भोंदू अशोक खरातला देण्यात आलेला पिस्तूल परवाना अखेर रद्द करण्यात आलाय. नाशिक जिल्हा प्रशासनानं अशोक खरातला पिस्तूल परवाना दिला होता. 2012 मध्ये पिस्तूल परवाना मिळाला. 2024ला 2028 पर्यंत त्याचं नूतनीकरण झालं.
पोलिसांनी फार्म हाऊसची झडती घेतली आणि त्यात हे पिस्तूल आढळलं होतं. पोलीस तपासामध्ये 5 गोळ्या फायर केल्याचं उघड झालं होतं आणि नरबळी आणि प्राण्यांची हत्या केल्याचा विशेष तपास पथकाला संशय आहे. स्वतःच्या रक्षणासाठी पिस्तूल घेतल्याचा भोंदू खरातनं दावा केलाय. मात्र या 5 गोळ्या त्यानं कुठं फायर केल्या याचा तपासही सुरू आहे. महाराष्ट्रात भोंदूबाबांचा सुळसुळाट वाढतोय आणि धक्कादायक म्हणजे या जाळ्यामध्ये अडकणारे लोक हे शिकले सवरलेली आहेत. समाजामध्ये हव्यास पसरला आणि भोंदूबाबा त्याचा फायदा घेत आहेत. त्यामुळे शालेय शिक्षणामध्ये चिकित्सक मनोभावाचा समावेश करणं आवश्यक आहे, असा उपाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी सुचवलाय. त्याचबरोबर जादूटोणा विरोधी कायद्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश आवश्यक असल्याचं हमीद दाभोलकर म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आहे वैभव बोडके यांनी. येत्या कालखंडामध्ये जर हे थांबवायचं असेल तर आपल्याला शालेय वयापासून चिकित्सक मनोभावाचा शिक्षणामध्ये समावेश करणं हे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलनाचे कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. ते कार्यान्वित करण्याची गरज आहे आणि या सगळ्याच्या बरोबर समाजामध्ये देखील मोठ्या प्रमाणात याच्याविषयी प्रबोधन होणं आवश्यक आहे. एकीकडे खरात प्रकरण राज्यभर गाजत असताना वसईतही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आध्यात्मिक साधना करण्यास शिकवतो असा दावा करत एका भोंदूबाबानं पुण्यातल्या एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचं समोर आलंय. पुण्यातील महिलेनं या प्रकरणी वसईमध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आलाय. पुढच्या तपासासाठी तो पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलाय. स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यनं हा सगळा प्रकार केलाय. पुण्यातल्या एका महिलेशी ओळख झाल्यावर तो स्वतःला शंकराचा अवतार म्हणवत असे. तसंच ही महिला म्हणजे पार्वती असल्याचा दावा करायचा. त्यानं महिलेवरती पुण्याजवळ एका लॉजमध्ये नंतर वसईत बोलवून पुन्हा बलात्कार केला. 2025 पर्यंत हा प्रकार सुरू होता. अशोक खरातचं प्रकरण उघड झाल्यावर आता वैद्य प्रकरणातल्या पीडित महिलेनं समोर येत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील तपास पुढील कारवाईसाठी पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय. पुणे पोलिसांचं पथकही आरोपीच्या शोधासाठी वसईत दाखल झालं असून त्याचा शोध सुरू आहे. वसईतही अशोक खरात सारखं गंभीर प्रकरण समोर आलेलं आहे. मी महादेवाचा अवतार आहे, मी शंकर तू पार्वती असं सांगत एका महिलेवर बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आलेली आहे. माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा 0 नंबरद्वारे बुधवारी रात्री दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तो आता पुण्याच्या मांजरी पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. संपूर्ण घटना अशी आहे की पीडित जी महिला आहे ही 35 वर्षाचा असून ती पुण्यात राहते आणि तिची जी ओळख आहे 2023मध्ये ही वसईतील जो स्वयंघोषित धर्मगुरू आहे आणि आमची वसई संस्थेचा जो प्रमुख आहे ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर झाली. त्याने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्मक शिकवण्याच्या बहाण्यानं तिच्याशी जवळीक साधली आणि डिसेंबर 2023मध्ये तो तिला भेटायला पुण्यातही गेला. मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस असं सांगून तिला भुलवलं आणि त्यानंतर पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेलं. तिला प्रसादामध्ये गुंगीचं औषध देऊन तिच्यावर त्याने अत्याचार केलेला आहे. हे दरम्यान जे नाशिकचं अशोक खरात याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवून तिने आपल्या पतीला हा प्रकार सांगितला आणि त्यांनी बुधवारी जे संध्याकाळी जे माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये ऋषिकेश वैद्य आरोपीच्या विरोधात बलात्काराची तक्रार आहे ही दाखल केलेली आहे. पुण्याचे पोलीस येऊन त्याला अटक करतील असं सांगितलं आहे. मात्र ही अटक जर वेळेवर झाली नाही आहे तर मात्र जो आरोपी आहे हा पुरावे नष्ट करू शकतो. त्यामुळे त्याला ताब्यात घेणं हे गरजेचं असल्याचं ही मत नागरिक व्यक्त करत आहे. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई. तर वसईच्या भोंदूबाबांना नेमका काय प्रकार केलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया. भोंदू ऋषिकेश वैद्य आणि पीडित महिलेची 2023 मध्ये सोशल मीडियावरती ओळख झाली. शंकराचा अवतार असल्याची बतावणी करत साधना करायला शिकवतो असं तो महिलेला म्हणाला. मी शंकर आणि तू माझी पार्वती असं सांगून या महिलेला तो भुलवू लागला. 31 मार्च 2023ला ऋषिकेश वैद्य पीडित महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला. एका मंदिरात आराधना करण्यासाठी जाण्याचं नाटक करत महिलेला लॉजवर नेलं.
पाण्यातून मुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तू माझी पार्वती आहेस, शंकराला सर्वस्व अर्पण केलंस असं महिलेला सांगितलं. त्यानंतर महिलेला वसईला बोलवून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. महिलेला फोटो व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केलं. स्वतःचाही नको त्या अवस्थेतला व्हिडिओ महिलेला पाठवला. दरम्यान आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा बलात्कार प्रकरणातील आरोपी ऋषिकेश वैद्यनं केलाय. तशी पोस्ट त्यानं सोशल मीडियावर टाकली आहे. लवकरच सत्य बाहेर येईल, सत्यमेव जयते अशा आशयाचं वक्तव्य त्यानं फेसबुक आणि व्हॉट्सअप स्टेटसवर शेअर केलंय. गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असतानाच त्याची ही सोशल मीडिया पोस्ट समोर आल्यानं प्रकरणाला नवं वळण आलेलं आहे. आणि यानंतर अन्य काही बातमी सांगलीतून आहे. सांगली जिल्ह्यात आटपाडी गावात भीषण प्रकार घडलाय. केवळ चोरीच्या संशयावरून 2 निष्पाप मुलींना बापानं उलटं टांगून ठेवलं आणि अमानुष छळ केला. यामध्ये 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. तिची 11 वर्षांची बहीण गंभीर जखमी आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. निर्दयी नराधम बापावर गुन्हा दाखल झालाय. केवळ शेजारच्या घरामध्ये चोरी केल्याचा संशय शेजाऱ्यानं घेतल्यानं संतापाच्या भरात या 2 चिमुकल्यांवर निर्दयी अत्याचार करण्यात आला. बुधवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बापानं या 2 मुलींचे पाय बांधून घरात त्यांना उलटं टांगून ठेवलं. निष्पाप मुली वेदनेनं तडफडत पाणी पाणी असं ओरडत होत्या. मात्र त्यांच्या आईवडिलांना त्यांना एक थेंबही देता आला नाही, त्यांनी दिला नाही. घरात मुलींना उलटं टांगून ठेवत आईबाप निर्धास्त झोपून गेले. असह्य वेदनेनं एका मुलीनं रात्री प्राण सोडला आणि तिचे आई वडील तिच्याच पार्थिवाखाली निर्धास्त झोपले होते. गुरुवारी मुलीच्या आजोबांनी मुलींना खाली सोडायला लावलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान मुलीची आई आणि आजी आजोबांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. म्हणजे त्याने जी ती घेते ती म्हणूनच बांधलं. सारखं ह्याचं उचल त्याचं उचल करते ती म्हणून दारूच्या निशात बांधलं. आम्हाला जाऊ दिलं नाही, तिथं सोडायचं नाही म्हणलं. रोज लोकांची वस्तू उचलायची, रोज आणायची, कुठनं भरून द्यायची. रोज बाप दारू प्यायचा, ह्यातच उचलू. त्यांनी येऊ दिलं नाही आतमध्ये. राहू दे म्हणलं, काय होतंय त्याला बांधून राहिल्यावर. पप्पा पाणी द्या, मम्मी पाणी दे म्हणून ओरडत होतो. पप्पानेच तिच्या पाणी दिलं, बायकोला बी देऊ दिलं नाही. पाणी दिलं होतं हो, मुलीला? त्यानं बाणच दिलं तर पाणी. कधी मध्यरात्री? हा, रात्रीच. मग तुमच्या लक्षात कधी आलं की एकीचा सकाळ आम्ही उठलो बाग 6 वाजता बरं. आणि ती बाग गेला 5 वाजता येतनं घरनं हालून गाडी घेऊन. पुन्हा आम्ही उठलो ना आपलं रोजच्या गत आता मुली आहे त्या मालकाला काही संध्याकाळचं दिसत नाही. ती सकाळी पारी घरात गेलं तर मुली तशा लोंबकाळते त्या. मग ह्यांनी सोडलं. मग एक जरा अशी पाक त्याचं ही झालं, ती वारलेली. आणि एक ही बोलत होतं मला आई जेवण दे, मला जेवण दे. मग एक जेवण दिलं त्याला, पाणी पिलं आणि ती गपच झालं, बोलणं. पुन्हा मग मी नेलं, माती होती त्या मातीला आमचा पुतण्या गेला, त्याला बोलवलं, दवाखान्यात नेलं. दरम्यान यावर पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्राला टांगून ठेवले होते. त्यामध्ये ही गंभीर जखमी झाले असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी ते उपचार चालू आहेत. हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत. केंद्र सरकारनं आखाती संकट काळात मोठा निर्णय घेतलाय. सरकारनं पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्कात घट केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची घट झाली आहे आणि उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपयांवर करण्यात आलंय.
तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांवरून 0वर आणण्यात आलंय. कच्च्या तेलाच्या किमतीतली वाढ आणि महाग झालेला डॉलर्स यामुळे सरकारी कंपन्यांना इंधन दरवाढ अटळ होऊन बसली होती. पण उत्पादन शुल्क कपातीमुळे देशात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर राहणार असल्याचं दिसतंय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल प्रति बॅरल 70 रुपयांवरून तब्बल $122 पर्यंत पोहोचलंय आणि याचा परिणाम जगभरात पेट्रोल डिझेलचे भाव कमालीचे वाढले आहेत. देशातही दरवाढ अटळ दिसत होती, मात्र सरकारनं उत्पादन शुल्क कमी करत ही दरवाढ टाळल्याचं बोललं जात आहे. 5 राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना पेट्रोल डिझेल दरवाढ ही सत्ताधारी भाजपला अडचणीत आणणारी ठरणार होती आणि त्यामुळे हा निर्णय झाल्याचं बोललं जात आहे. उत्पादन शुल्क घटवल्यानं नेमकं काय साध्य होईल, ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. सामान्य लोकांवरचं तेल दरवाढीचं गंडांतर टळेल. सरकारी कंपन्यांना अटळ होऊ पाहणारी तेल दरवाढही टळेल. महागलेल्या कच्च्या तेलामुळे सरकारी कंपन्यांवरचा बोजा कमी होईल. उत्पादन शुल्क कपातीमुळे डॉलर्स महागल्यानं तेल कंपन्यांचं गणित बिघडणार नाही. महागाई निर्देशांक नियंत्रणात राहील. सरकारचं मात्र उत्पन्न घटेल, महसुली तूट वाढेल. HPCL, BPCL, IOC या तेल कंपन्यांचे शेअर्स वधारतील. लॉकडाऊनच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही एक पोस्ट केली आहे. देशात लॉकडाऊनचा सरकारचा कोणताही इरादा नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. युद्धासारख्या संकट काळात संयम बाळगणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. अफवा पसरवणं देशासाठी धोक्याचे ठरेल असंही पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणालेले आहेत. भारताचा ऊर्जा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सरकारनं स्पष्टीकरण दिलंय. हेतुपुरस्सर चुकीची माहिती पसरवण्याच्या मोहिमेवर सरकारनं टीका केली आहे. देशभरात सर्व किरकोळ इंधन केंद्रांवरती पुरेसा साठा असल्याचं सरकारनं स्पष्टीकरण दिलेलं आहे. चुकीची माहिती पसरवण्याच्या मोहिमेला बळी पडू नका असं सरकारनं आवाहन केलंय. तेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय. पेट्रोल आणि डिझेलवरच्या अतिरिक्त एक्साईज ड्युटीमध्ये कपात. पेट्रोलवरची एक्साईज ड्युटी 3 रुपये तर डिझेलवरची एक्साईज पूर्णतः रद्द. देशात लॉकडाऊन नाही, सरकारचा विचारही नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींची एक पोस्ट. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार. युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा मिळून सामना करावा लागेल असे मोदींचे उद्गार. तेल गॅस पुरवठ्यासोबतच सगळ्याच क्षेत्रातल्या परिणामांवर चर्चा करणार. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला 10 दिवसांची मुदत. सामुद्रधुनी खुली न केल्यास 6 एप्रिलला ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी. मुदतवाढ मागितलीच नाही, इराणचा दावा. आखाती युद्धाचा आजचा 28वा दिवस. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर बॉम्बवर्षाव सुरूच. तेहरानमध्ये 20 गायब. प्रत्युत्तरादाखल इराणकडूनही इस्रायलच्या अनेक शहरांवर एकाच वेळी हल्ले. ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले. भोंदू खराची पोलिसांच्या तपासादरम्यान चिडचिड. महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग होता असाही दावा. कुणावरही जबरदस्ती केली नसल्याचं पोलिसांना उत्तर. राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींनाही खरातनं गंडा घातल्याची माहिती. भोंदू अशोक खरात विरोधात एसआयटीकडे तक्रारींचा पाऊस. बनावट रत्न खड्यांसह लाखो रुपये घेतल्याच्याही तक्रारी.
जादूटोणाविरोधी कायद्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करा. प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष उभारा. हमीद दाभोलकरांनी उपाययोजना सुचवल्या. भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी मुलांना शाळेतच चिकित्सक बनवा अशीही सूचना. शेजारच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून 2 पोटच्या मुलींना वडिलांकडून उलटं टांगून रात्रभर छळ. 10 वर्षीय मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी जखमी. मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल. सांगलीच्या बनपुरीमधली घटना. मी शिवसैनिक, माझी मतं परखडपणे मांडतो. आदित्य ठाकरेंसोबतच्या कथित वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. वादाच्या सुरस कथांबद्दल मला किंवा आदित्य ठाकरेंना विचारलं का, असा राऊतांचा प्रतिप्रश्न. वर्ध्यातल्या आदिवासी पाड्यांवर शिक्षणाचे 3-13 क्षुल्लक कारणांमुळे मुलं प्राथमिक शिक्षणापासून वंचित. आधार कार्ड नाही म्हणून पारधी समाजाच्या मुलाला पहिलीत पाठवण्याऐवजी 3 वर्षांपासून अंगणवाडीतच ठेवलं, तर जुनी शाळा टीसी देत नसल्यानं मुलाला दुसऱ्या शाळेत प्रवेश नाही. टाटानगर ते पाटणा दरम्यानच्या वंदे भारतमध्ये जेवणात अळ्या सापडल्या. रेल्वेकडून IRCTCला 10 लाखांचा दंड. प्रकार गंभीर आणि IRCTCची नीट देखरेख नाही, असा रेल्वेकडून ठपका. ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. इराणकडून होर्मुझमध्ये जहाजांवरचे हल्ले सुरूच आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20 ते 25 जहाजं नष्ट झालेली आहेत. इराणनं होर्मुझ सामुद्रधुनीवर अजूनही 70% नियंत्रण ठेवलेलं आहे. होर्मुझमधून दररोज 2500 व्यापारी जहाजं जात आहेत. आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात. आखाती युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांच्याकडून मोदींचं कौतुक करण्यात आलंय. आम्ही दोन्ही नेते काम पूर्णत्वाला नेऊ शकतो, असं ट्रम्प म्हणाले. ट्रम्प आणि मोदींचा फोटो टाकून अमेरिकेच्या दूतावासानं हे ट्विट केलेलं आहे. आम्ही दोघं काय आहोत ते बाकी कोणालाही माहीत नाही, असं ट्रम्प म्हणतायत. भारतासोबत आमचे अद्भुत संबंध आहेत, भविष्यात दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स. महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग. आपण कोणावरही जबरदस्ती केली नाही. भोंदू अशोक खरातचा तपासात अजब दावा. माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला. मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले. भोंदू अशोक खरातची तपासादरम्यान प्रतिक्रिया. भोंदू बाबा अशोक खरात अपघात आणि अर्धांगवायूच्या झटक्यानं बेजार होता. 1.5 वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती. उत्तेजक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचा संशय. डॉक्टर भक्तानच त्याच्यावरती उपचार केले होते. भोंदू अशोक खरात विरोधात SITकडे तक्रारींचा पाऊस. उपलब्ध करून दिलेल्या 2 हेल्पलाईनवरती 100हून अधिक तक्रारी. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमधल्या महिलांच्या हेल्पलाईनवर तक्रारी. महिलांच्या तक्रारीत खरातनं केलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. खरातची महिलांवर अत्याचार करण्याची मोडस ऑपरेंडी एकसारखीच. खरात आधीच ग्राहकांची माहिती मिळवत होता, असा पोलिसांना संशय. खरात केवळ अंधश्रद्धेचा नाही तर महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक वर्षांची फिल्डिंग लावत होता, असा संशय. भोंदू अशोक खरातचा कोठडीतही मंत्रजप सुरू असल्याची सूत्रांची माहिती. यापुढे फक्त आपल्या मेंदूचं ऐकणार. चौकशी दरम्यान भोंदू खरातनं हे वक्तव्य केल्याची माहिती. भोंदू अशोक खरातचा पिस्तूल परवाना अखेर रद्द. खरातच्या फार्म हाऊसच्या झाडाझडतीमध्ये हे पिस्तूल आढळून आलं होतं. पोलीस तपासात या पिस्तुलातून 5 गोळ्या फायर केल्याचं उघडकीस. नाशिकमधील अशोक खरातच्या कार्यालयाला SIT पथकातील अधिकाऱ्यांकडून आज पुन्हा सील. फिर्यादीला सोबत घेऊन तपासानंतर कार्यालय पुन्हा सील. कोणीही छेडछाड करू नये यासाठी कार्यालय सील.
मुलांना शाळेतच चिकित्सक बनवा, भोंदूगिरीला आळा बसेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हमीद दाभोलकरांनी उपाय सुचवला. जादूटोणा विरोधी कायद्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करा. प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची उभारणी करा. हमीद दाभोलकर यांची मागणी. येत्या कालखंडामध्ये जर हे थांबवायचं असेल तर आपल्याला शालेय वयापासून चिकित्सक मनोभावाचा शिक्षणामध्ये समावेश करणं हे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलनाचे कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. ते कार्यान्वित करण्याची गरज आहे आणि या सगळ्याच्या बरोबर समाजामध्ये देखील मोठ्या प्रमाणात याच्याविषयी प्रबोधन होणं आवश्यक आहे. भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे. धार्मिक विधी आणि भविष्य पाहण्यासाठी नाशिकसह इतर काही जिल्ह्यातील राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनाही खरातनं लुबाडल्याची माहिती. देवाचा अवतार असल्याचं सांगून भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार. वसईमधील धक्कादायक घटना. या प्रकरणी ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल. महिलेची फेसबुकवरून ओळख झालेली होती. आपल्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बलात्कार प्रकरणातील वसईतील आरोपी ऋषिकेश वैद्यचा दावा. सोशल मीडियावर एक पोस्ट करत हा दावा केला. सध्या आरोपी ऋषिकेश वैद्य फरार आहे. मी शिवसैनिक, माझी मतं परखडपणे मांडतो. आदित्य ठाकरेंसोबतच्या कथित वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर शिवसेनेत खासदार व्हायला आलो नसल्याचीही राऊतांची प्रतिक्रिया. तर वादाच्या सुरस कथांबद्दल मला किंवा आदित्य ठाकरेंना विचारलं का? राऊतांचा सवाल. मी ज्या प्रकारच्या बातम्या छापताय, कोणीतरी माझ्याशी या विषयावर एक साधा फोन करून विचारलं का? किंवा आदित्य ठाकरे यांना विचारलं का? मुळात जी बैठक झाली असं म्हणतात, त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. मी दिल्लीमध्ये माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो. मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो. आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेच्या खासदार व्हायला आलो नाही. धाराशिव जिल्हा परिषदेत 4 सभापती पदाची आज निवड. सभापती पदासाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच. तर अध्यक्षपद न मिळाल्यामुळे महत्त्वाची 2 सभापती पदं मिळवण्यासाठी शिवसेना आग्रही असल्याची माहिती. रेल्वे भरती परीक्षेत मराठीचा पर्याय का नाही? अमित ठाकरेंची एक पोस्ट करत प्रशासनाला सवाल. रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत रेल्वे भरती परीक्षा 15 प्रादेशिक भाषांमध्ये होईल असं जाहीर केलं होतं. त्याचं काय झालं? अमित ठाकरेंचा सवाल. परेल टीटी उड्डाणपुलाच्या कामावेळी रस्ता बंद असल्याचा गुजराती फलक. कारवाई करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख मिनार नाटळकर यांची मागणी. तर परळ परिसर मराठी असताना गुजराती बोर्ड कोणासाठी लावला? मिनार नाटळकर यांचा सवाल. हाँ पढ़ना ये क्या लिखा है? गुजराती लोगों का काम है क्या? ये एरिया गुजराती लोगों का है क्या? आपने किया, किसने लाया बोर्ड? तो ये वो छोड़ो, वो छोड़ दो सब, तो वो ठीक है. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरीमध्ये चोरीच्या संशयावरून बापाकडून 2 मुलींना उलटं टांगून रात्रभर छळ. एका 10 वर्षीय मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी जखमी. मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल. घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्राला टांगून ठेवले होते. त्यामध्ये ही गंभीर जखमी झाले असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी ते उपचार चालू आहेत. तिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून ते नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत. पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीनंच विष देऊन बापाची हत्या केली. चंद्रपुरातील घटनेचा तब्बल 3 वर्षांनी उलगडा. वडिलांनी प्रेम प्रकरणाला विरोध केल्यानं पोटच्या मुलीचं कृत्य. पत्नीसोबत खटके उडाल्यानंतर पतीकडून पोलिसात सगळ्या गुन्ह्याची कबुली. भंडाऱ्याच्या लाखांदुरात 11 वर्षीय मुलीवर अत्याचार. 18 वर्षीय आरोपीला चंद्रपुरातून अटक. 3 अल्पवयीन मुलींना 4 चाकी वाहनातून जंगल परिसरात फिरायला नेल्यानंतर ही घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकात पंजाब मेलच्या धडकेत एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू.
मृत व्यक्तीचे काही अवयव पंजाब मेलच्या इंजिनला असलेल्या कॅटल गार्डमध्ये अडकले, त्यामुळे कॅटल गार्ड कापण्याची वेळ, अनेक एक्सप्रेसचाही खोळंबा. एक महत्त्वाची अपडेट समोर येते. अशोक खरातसह नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसेंचाही व्हिडिओ समोर आलाय. गोडसेंचा हात बघून भविष्य सांगत असल्याचं या व्हिडिओमध्ये चित्रित झालेलं आहे. अशोक खरातसह नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे. अनेक राजकीय नेते हे अशोक खरातकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते, हे आतापर्यंतच्या तपासात उघड झालेलंच आहे. आणि शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे हे देखील अशोक खरातकडे गेलेले होते. त्यांचा व्हिडिओ समोर आलाय. त्या व्हिडिओमध्ये अशोक खरात हेमंत गोडसेंचा हात पाहून त्यांचं भविष्य सांगत असल्याचं चित्रित झालेलं आहे. Been attacked violently and not violently too. तर अशोक खरातचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. शिवसेनेचे नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे हे देखील अशोक खरातकडे गेलेले होते आणि तो त्यांचा हात बघून त्यांचं भविष्य सांगत होता, हे या व्हिडिओमध्ये दिसतंय. अनेक राजकीय नेते मंडळींची अशोक खरातकडे उडबस होती, हे स्पष्ट झालेलंच आहे. त्यामध्ये आता हेमंत गोडसेंच्या नावाचीही भर पडली. शाळेच्या प्रार्थनेदरम्यान हळूच चॉकलेट खाणाऱ्या एका चिमुकल्याचा गोंडस क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. व्हिडिओ व्हायरल झालाय. निरागस चिमुकल्यानं सगळ्यांचं मन जिंकलंय. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये दाभोळ समुद्र किनाऱ्यावर भरकटून आलेल्या डॉल्फिनला स्थानिक नागरिकांनी रेस्क्यू केलंय. काही वेळ प्रयत्न करून डॉल्फिनला पुन्हा सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आलंय. पुण्यामध्ये भूमिगत मेट्रोसाठी नवे नियम आहेत. बोरवेल खोदताना आता स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे. शुक्रवार पेठ परिसरात बोरवेल खोदताना खाली असलेल्या मेट्रो मार्गामध्ये पाण्याची गळती झाली, त्यानंतर हा निर्णय घेतला गेलाय. मुंबई महापालिकेची रुग्णालयं 24 तास सुरू ठेवा, स्थायी समितीच्या अध्यक्षांचे आदेश. अनेक रुग्णालयात मर्यादित वेळेत सेवा उपलब्ध असल्यानं रुग्णांची गैरसोय होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानं हे आदेश दिले गेले. मुंबई महापालिकेला थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी अधिक अधिकार. पालिकेकडून थकबाकीदारांना नोटिसा बजावणं, दंड आणि व्याज आकारणं, आवश्यक असल्यास मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यासारखी कठोर पावलं उचलली जाऊ शकतात. अनेक वर्षांपासून कर थकवणाऱ्यांना चाप बसणार. लवकरच म्हाडा मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर होणार. जवळपास 2500 घरांसाठी सोडत निघणार. घरांच्या किमती 32 लाख ते 8 कोटींपर्यंत असतील. विक्रोळी, कन्नमवार नगरमधील 1200 घरांसह पवई, जुहू, ताडदेव, बोरिवली, पंतनगर येथील मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश. मुंबईमध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं महापालिकेत आज महत्त्वाची बैठक. पात्र फेरीवाल्यांना अधिकृत जागा देण्यासंदर्भात निर्णय अपेक्षित, तर अधिकृत फेरीवाल्यांवरती कठोर कारवाईची शक्यता. मुंबईमध्ये स्वस्त आणि हरित वीज मिळण्याचा मार्ग मोकळा. 1000 मेगावॉट क्षमतेची कुडूस ते आरे पारेषण वाहिनी एप्रिलमध्ये कार्यान्वित होणार. वीज दरात प्रति युनिट 40 ते 50 पैशांची घट शक्य. वाहिनीतील विजेवरती 20% महावितरणाचं आरक्षण. लष्कर, नौदल आणि हवाई दलातील शौर्य पदक विजेत्यांना रेल्वेत मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय. या सुविधेचा लाभ घेताना संबंधित व्यक्तीसोबत एका सहप्रवाशालाही मोफत प्रवासाची मुभा. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची माहिती.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या उन्हाळी वेळापत्रकाची घोषणा 29 मार्च ते 24 ऑक्टोबर या कालावधीमध्ये तब्बल 46 शहरांसाठी थेट उड्डाणं सुरू होणार. दिल्ली, गोवा, बंगळुरू आणि कोचीन या शहरांसाठी सर्वाधिक उड्डाणं नियोजित. राज्यातील काही भागांमध्ये पुढच्या आठवड्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता. प्रामुख्यानं खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. पावसाची शक्यता असलेल्या शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी. गारपिटीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 7 एकर डाळिंब बाग गारपिटीनं उद्ध्वस्त. 3 एकर क्षेत्रासाठी 5 ते 5.5 लाख रुपये आतापर्यंत खर्च आलेला होता आणि अपेक्षित उत्पन्न कमीत कमी 15 लाखाचं टार्गेट होतं आपलं. आणि आता यातून उत्पन्न म्हणलं तर आपल्याला झिरो उत्पन्न, यातून काही हाती काही येणार नाही आपल्याला. काय मागणी करता? सरकारकडे एवढीच मागणी घेते जेणेकरून त्यांनी तात्काळ नुकसान भरपाई लवकरात लवकर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावी. पुढील काही आठवड्यांमध्ये कोकण पट्ट्यात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार. रात्रीच्या उकाड्याची तीव्रता आणखी वाढणार, हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. एक महत्त्वाची अपडेट समोर येते. मंत्री झिरवाळांच्या आक्षेपार्ह व्हिडिओनंतर विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी केली जाते आणि विरोधकांच्या मागणीत आता शिवसेनेच्या नेत्यांनाही सुरात सूर मिसळलेला आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर झिरवाळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी केलेली आहे. 2 दिवसांपूर्वी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओनंतर आता विरोधकांकडून झिरवाळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते. नैतिकतेच्या आधारावर झिरवाळांनी राजीनामा द्यावा असं म्हणत शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी देखील विरोधकांच्या सुरात सूर मिसळलेला आहे. या सगळ्या संदर्भात आता नरहरी झिरवाळ नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. दोन दिवसांपूर्वी मंत्री नरहरी झिरवाळ यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. शासकीय निवासस्थानावरचा तो व्हिडिओ असल्याची देखील चर्चा बऱ्यापैकी सोशल मीडियावरती सुरू होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता नैतिकतेच्या मुद्द्यावरती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शायना एनसीने केली. नैतिकता के आधार पे इस्तीफा देना चाहिए, क्योंकि जो ये सच है तो वो सच साबित होगा इन अ कोर्ट ऑफ लॉ. लेकिन जो आपको इंट्रोस्पेक्ट करना है तो इंट्रोस्पेक्शन यही कहता है कि जब ऐसा खुलासा होता है तो आपकी नैतिक जिम्मेदारी बनती है कि आपको इस्तीफा देना चाहिए. तर मंत्री झिरवाळांच्या आक्षेपार्ह व्हिडिओनंतर विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी तर होतच होती, पण त्यांच्या सुरात सूर मिसळत आता शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी देखील नैतिकतेच्या मुद्द्यावरती झिरवाळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले पाहूया. याच्याबद्दलचा निर्णय आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ह्या त्यांच्या पक्षाच्या नेत्या त्यांनी करायचा आहे आणि मग माननीय मुख्यमंत्र्याला कळवायचं आहे. व्हिडिओची सत्यता पडताळणी त्यांनी सर्व तपासायचं आहे, कारण शेवटी त्या पक्षाचा त्या नेत्या आहेत, त्यांनी त्याबद्दलचे निर्णय घ्यायचे आहेत. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया. रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांची गर्दी पाहता वेळेआधीच राम मंदिर दर्शनासाठी खुलं. सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा, विविध धार्मिक कार्यक्रमांचंही अयोध्येत आयोजन. रामजन्मोत्सवाच्या निमित्तानं रामनगरीमध्ये गंगा जमुना संस्कृती पाहायला मिळाली. बाबरी प्रकरणातील माजी याचिकाकर्ते आणि राम मंदिराचे विरोधक इक्बाल अन्सारी यांनी आपल्या अंगरक्षकाला रामललांचं चित्र सादर करून रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. अमेरिकेच्या चलनात ऐतिहासिक बदल. नवीन डॉलर नोटांवरती ट्रेझररच्या ऐवजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी असेल. अमेरिकेच्या 250व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हा बदल करण्यात आलाय. 165 वर्षांची परंपरा मोडीत. जून 2026 पासून नोटा चलनात येण्याची शक्यता.